नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे आणि संडेचा दिवस म्हणजे आमचा खूप संथ गतीने चाललेला असतो. आणि थोडं काय आज करतोय आम्ही काय नाही ते मी आज तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर आज पहिली तर नवऱ्याची फरमाईश आहे की मी भजी करावी. सो मी भजी करायला घेतली आहे. पुढे दाखवतेच तुम्हाला मी. सो हाय गाईज, आज संडे. संडे म्हटलं तर आपल्यासाठी एकदम आराम, नुसता आराम, नुसता आराम. पूर्वी लोक बोलायचे ना, आयतवार. आयतवार म्हणजे काय? आईत खाऊनचा आयतवार. म्हणजे आज मी आयत खाणार. काय काम धाम काय नाही, नुसतं खायचं प्यायचं झोपायचं उठायचं बस एवढंच. थोडं मोबाईल मध्ये स्क्रोलिंग करायची, बाकी काही नाही. सो वातावरण पण छान झालं. हे बघा, वातावरण दाखवलं मी. वा वा वा, सुंदर. सगळ्यात थोडा जास्त पाऊस झाला आणि मी आत्ता उठलो तर थोडा पाऊस थोडा कमी होता. बघा वाट, खूप छान, खूप छान वातावरण म्हटलं. त्यासोबत वातावरण, ह्या वातावरणासोबत या थंडीसोबत मस्त गरम गरम भजी, गरम गरम चहा. वा वा वा, स्वाद येऊन जातो स्वाद. अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये? हा, मग त्या हिशोबाने बायकोला मी बोललो जरा मस्त गरम गरम तू भजी बनव. बोललो मी, तर त्या हिशोबाने ती पण तयारीला लागली. बघा तुम्ही, पण मस्त बायकोनी मूग भजी बनवलेत. थोडं ठीक आहे, ऑइली पण मग ठीक आहे, आता काय करायचं. खायची इच्छा आहे तर खायचं माणसाने, काय बरोबर की नाही बायको? बरोबर. हे बघा गाईज, याला दमच पटत नाहीये की चहा होईल आणि भजी झाल्यावर आपण खाऊयात. आधीच खायला सुरुवात केलीये. क्वालिटी क्वालिटी क्वालिटी. वा, क्वालिटी म्हणजे काय असतं? खूप छान, खूप छान. माझ्या हिशोबाने नक्की. खूप. मस्त जेवण वगैरे झालं, भजी वगैरे खाल्ली मस्त गरम गरम. त्यानंतर थोडं बसला बसला म्हटलं काय करावं. बायकोला बोलत चल पावसा पाण्यात आपण जरा बाहेर जाऊ आणि थोडं भिजून वगैरे येऊ. ती पण लगेच रेडी. अरे म्हटलं काय मग विषय खोल पृथ्वी गोल. दोघं पण मस्त रेकॉर्ड वगैरे घालतो, आपले 350 काढतो आणि थोडा राऊंड मारून येतो. आणि इथे समोर पण ना एक कपल राहतं, खूप छान आहे. त्यांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे. तर त्यांना पण थोडं कन्व्हिन्स करतो येण्यासाठी. ते रेडी झाले की आम्ही 4 जण फिरू. मी 4 जण झालो रेडी जायला. चला, तुम्ही पण आमच्यासोबत जर्नी एन्जॉय करा. आता माझे मी 350 काढतो. बघा आपली 350 काळी मैना. खूप पूर आलाय. फक्त 3-4 दिवसामध्ये नसेल एवढा पूर आला. पाऊस लागतो.
3-4 दिवसामध्ये नदीला एवढा पूर आला, विचार करा तुम्ही. कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, पाण्याने थोडा पण असं काही विश्रांती घेतली नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे, मजबूत पूर आलाय. तरी पण पब्लिक भरपूर बघायला आली, भरपूर. तर हाय. अचानक आम्हाला छाया आणि सुयोगनी फिरायला बोलवलं, तर आम्ही आलेलो आहेत मोहने 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 कोळीवाडा. तर इथे महादेवाचं मंदिर आहे. नदी नदी खूप भरलेली आहे पाण्याने, तुम्ही पाहू शकता. पाणी भरपूर आलेलं आहे नदीला. तर आता ढगांचा कडकडाट जोरात चालू झालेला आहे. तरी आम्ही आता निघायची तयारी करतो, कारण पाऊस भरपूर येण्याची शंका आहे. बाहेर निघतो आता आम्ही, भरपूर वेळ झाला, इथे भरपूर टाइम स्पेंड केला आम्ही. ऍक्च्युली तुम्ही एकदा व्हिजिट द्या इकडे, कारण की बघण्यासाठी भरपूर काही गोष्टी व्हिजिट द्या. नदी पात्र पण खूप चांगलं आहे, पण नदीमध्ये कधी उतरू नका, कारण की पात्र खूप खोल आहे. ठीक आहे, तो काळजी घ्या. चला. गाईस हे बघा नदी पासून भरलेला आहे, भरपूर पूर आला आहे नदीला. भरपूर भरपूर पूर आलाय आणि मला आमचा माणूस बडबड करतो, मला भरपूर बडबड करतो, बोलत नाही म्हणून बोलते मी आता. डोळ्याचं झाड पण पडलेलं आहे. वातावरण खूप सुंदर झालंय. कुणाला यायचं असेल तिकडे येऊ शकतो फिरायला. महादेवाचं मंदिर आहे, तिथे दर्शन करायला तुम्हाला यायचं असेल तर करू शकते. तर आता आम्ही चालू आहोत.